काय कधी सुट येणार नाही गेलंय ना. काय सामान कुठं तर काय कुठं सगळी झोक फेक. काय खऱ्या गोष्टी नाही. ती गाडी कशी 16,000ची गाडी काय हाव का तिच्या गाडीची बी. गाडी किती सामान किती बिस्तारे किती. काय करताय? या वर्षावर पाणी किती गाणं करून ठेवली त्यामध्ये. नंतर करता येईल की रोज येऊन इथं हेच काम करत राहतं काय? आणि अजून काही आवरलं पण नाही एवढं जास्त. अगं माझ्या म्हाताऱ्याला असं आवडतच नव्हतं. माझा म्हातारा आहे ना लई छोट ठेवायचा. जिकडं तिकडं सामान जिकडं तिकडं मार्ग लावायचा. पण आता ते कसं आहे तर मा नशिबाला भेटली तू. मी भेटले म्हणजे मला असं नाही वाटत का की एक म्हातारा माणूस घरी असावं म्हणून. अहो रडू नका ना तुम्ही. अहो तुम्हाला जेवढं वाईट वाटतं ना त्याच्या डबल मला वाईट वाटतंय. तुम्ही रडू नका ना. ऐका ना मी काय बोलते, मी तुम्हाला मदत करू लागते. नाहीतर मग आपण एखादा म्हातारा माणूस ठेवायचं का? आता कोणता मात्रा बोलत होती. बघा ना वृद्धाश्रममध्ये बघा खूप सारे लोक असतात. म्हातारी किंवा त्याच्यापेक्षा पण अजून दुसरं जर कोणी असेल तर आपण त्यांना तर बघू शकतो ना. आला पाहिजे आपल्या घरी राहिला पाहिजे. बरं जाऊ पोरं सोरं जवळ होते त्यावर मुखार म्हणून जायचं. पोरं मामाच्या गावाला गेलेलं असं ना. आता माझं मन जळतं. रान जळतं जग पाहतं. मन जळतं कोणी पाहत नाही. असं वाटतंय म्हातारा खुर्शीवर बसायला राहायचा. काय त्याचा रुबाब राहायचा. लोक यायचे राम राम घालायचे. चहा ठोल लावायचा. अरे 15-20 किलो साखर लागायची त्याला हप्त्याला. आणि आता 1 किलो साखर खापाना आपली. सारखी चाय मागायची. चहा दे. चूल पेटा काढायची पिठी लागत नव्हती कारण चूल इजतच नव्हती ना. सारखी म्हातारी. आणि कधीच मला पण असं कधीच त्यांनी म्हणजे कुचकच कधी केलं नाही. नेहमी मला कुणी पाहुणा आला का दिले. कुणी पाहुणा आला का सुनबाई ठुईच्या बगलं वाळत नव्हतं म्हातारीच्या. आता सारखं तुम्ही मागचं काढणं तर तुम्हाला त्रास होईल आणि तुमचं मला पण त्रास होतो ना त्या गोष्टीचा. अरे एक दिवस गावाला गेलो. कोणता पोऱ्या रे आमक्याचा पोऱ्या. अरे अरे म्हणा काय त्याच्या म्हाताऱ्याची ठेप होती म्हणा. काय म्हातारा शहाणा होता. जवळ म्हातारा होता तवर त्यांच्या घरातून लक्ष्मी नांदत होती म्हणा. ऐका ना मी तुम्हाला काय म्हणते की आपण त्याच्यातून काहीतरी मार्ग काढूया ना. तुम्ही बाहेर या. बाहेर या तुम्ही. इकडे या. ऐका ना मी काय बोलते, तुम्हाला एवढी खत वाटते ना म्हातारा माणसाची तर आपण आणू ना एक आजोबा जे चांगले असतील. आणि तसं पण आज ना उद्या आपल्याला मुलं झाली तर त्यांना पण सांभाळायला होईल ना. सांभाळतील ते. आणि एक आपल्या नातवंडाने लक्ष ठेवलं राखण जोखान केलं ना. मी त्या म्हातारीचे नाही ते लाड पुरीन भाऊ. आणि म्हातारा माणूस म्हणजे कसं जरा घराला पण शोभा असते. हां अरे करणीचा खांब राहतो म्हातारा माणूस म्हणलं. ज्या घरात म्हातारा आहे ना त्या घरात त्या बाय चोरी होणार नाही. हो कोणी वाकडण्यात ना पाहणार नाही. आणि त्याच्याशी कोणी वाईटपणा कारण म्हातारीचा सगळा अनुभव राहतो. अनुभवातून निघाला राहते. पुढं जायला राहतं. त्यांनी 4-5 खायला राहते. बरं पाहू आपण 1-2 लोकांकडे चौकशी करूया आणि जिथे आपल्याला योग्य वाटेल ना त्या आश्रममध्ये जाऊन आपण एखादा. आता तसे नाशिकला लय बसत्या गंगेवर रे. पण ते ना आपल्याला आपल्यासारखा मात्रा पाहिजे. पण आपण जाऊन तर बघूया आपल्याला कोण चांगलं वाटतं ते. बघितल्याशिवाय जाऊन चौकशी केल्याशिवाय काही समजणार आहे का मला सांग. बरं एक काम कर. हां मी नाशिकला जाणार ना तिथे गंगेवर तापत चौकशी करतो. कुठं खेड्या पाड्यात एखादा मात्रा असला ना ज्याला कुणी नाही ना तसं मात्र आपल्याला पाहिजे. म्हणजे ती इमानदारीत राहिलं पाहिजे. तेच तर मी बोलते पेतडं खातडं नको वरून. हां ठीक आहे चला आपण चौकशी करूया. आता निघायचं होतं. म्हाताऱ्यानं वैताग दिला. काय गाठ तिकडं दवाखान्यात तिकडं दवाखान्यात नाही. इडं पडत तिडं पडत लय काटाळा आलं होय. काय करावं याचं आलं काय पस्तावा आला भाई यांना इकडे बोलून. काय बडबड चालू आहे तुमची? बरं झालं आली इकडे. काय आणतो मामाचं कवर चालायचं रे. झोप येऊ देते नाही काही नाही. झोपायला गेलं का रात्री मध्ये येऊन ते करत्या. हा तुम्हाला माझे पप्पा जड झाले? जडचा विषय नाहीये. जडचा हलकेच नाही. ते काय हलकेच आहे पण काय लय डोक्याला ताण झाला. काय डोक्याला ताण झाले? तुमच्या डोक्यावर बसून राहिले का? 2 दिवस झाले का दवाखान्याने काही म्हातारपण आहे. म्हातारे आहे ते आजारी पडणारच आहे ना. दवाखान्यात ऍडमिट करून. कोणत्या दवाखान्यात ऍडमिट करतात? एखाद्या दवाखान्यात ऍडमिट करून. कशाला? सरकारी दवाखान्यात टाकून. नाही राहू द्या इथंच. अरे रोज रोज नेल्यापेक्षा ते बरं राहील ना. पण सरकारी नको ना. राहू द्या ना इथं. मी त्यांची खात्री पाणी करते ना. तू कावर खात्री पाणी करते? मग माझे वडील आहे ना ते. माझे नाही कोणी. तुला काय वाटलं तुझेच वडील माझे सासरे नाही का? तुमचे सासरे म्हणून तुम्ही सिव्हिलला मला टाकायला कळकळ नाही का?
पाहिली मी तुमची कळकळ म्हणून तुम्ही म्हणता सिव्हिलला तुला टाकायचं. म्हणलो एखाद दिवशी घेऊन जायचं, तुला गाडी चालवता येत नाही म्हणते मला गाडी शिकवा. गाडी शिकवतो हात पाय मोडलं म्हणजे बसा. हा पण माझ्या बापाचं काय तुम्हाला एवढा त्रास होतो मला तेच समजत नाही. तर आता काय सांगायला पाहिजे बाबा. माझ्या आई- नाही त्यांना इथं ठेवायचं, मी नाही राहू शकत त्यांच्या. माझे आई बाप मी मोठ्या भावामध्ये काढून दिले. हा मी बोलली होती का त्यांना तिकडे पाठवा. मला सहन होत नाही म्हातार माणूस. तुम्हाला नाही सही होत पण मी माझ्या बापाला कुठं टाकू, त्यांना कोण आहे माझ्याशिवाय. हे बाय ऐक आता राहिले काय त्यांच्याकडे काय राहिलं काय म्हणजे. त्यांचे लई गेले थोडे दिवस राहिले आता. मग राहू दे ना, थोडे दिवस माझ्याजवळ राहतील ना ते. नाही नको. का बरं नको. एक काम कर, जर ठेवायचं असेल तर तू बी जाय बाबा. मी कुठं जाऊ. जाय तुला नाही मला नाही जायचं ना, मला त्यांना इथं ठेवायचंय. नाही ते जमणार नाही. कस काय नाही जमणार. तू तोंड जास्त चालू का. मी कशाला तोंड लावू. तू लय तोंड लावून राहील बरं का. मी जे ते खरं सांगते मी. खरं सांगते मी. काय खरं सांगते. मग हं? मी कशाला तोंडाला तोंड लागू. नाही मी एका दिवशी गळा दाबून टाकेल बरं. कोणाचा. हा म्हाताऱ्याचा गळा दाबून कस काय दाबशाल तुम्ही. जर आता दवाखान्यात दे म्हणलं ना मग पाय मग. काय हा मी नेईल ना त्यांना. तू नेशील. हा, मी घरचे नेईल. काम कोण करते. कोण घरचे काम करून घेऊन जाईल मी. हा घरचे काम करून घेऊन मग जाशील. पण तुम्हाला काय त्यांचं दुःख लागतं मला तेच समजत नाही अजिबात. लई खोका रात्री मग त्यांना तू खोकला त्रास आहे, म्हातारपण आठ येते. दिवसापासून झोप येईल नाही माहिती का. 8 दिवसापासून. मग आता जाऊन झोपून घ्या. आता कसं काय झोपू. हा मग. एकटा जाऊन काय करू तिला झोपून. एकटं जाऊन मी काय हा? करू. वा 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 भारी बोलता तुम्ही. मग काय थोडस नाही ते इथं राहणार आहे, मी तुम्हाला सांगून देते ते जाणार नाही कुठून. बरं दरवाजे एक तर दरवाजे नाही आपल्या घराला मध्येच घुसा त्या. हा? तुम्हाला तर म्हटले दरवाजा लावा दरवाजा लावा. आवाज बिवाज देऊन घुसायला आवाज आहे ना. म्हातार माणूस आहे ते. म्हातारा माणूस आहे. समजत नाही. काय म्हातार समजत नाही? म्हातारपण म्हणजे तुम्हाला माहिती का बालपण येऊन जातं त्यांचं, लहानपण येतं. असेच पिकून डोळे झाले का म्हणजे म्हातारा समजत नाही काही नाही. हा का त्यांना समजत नाही का नवरा बायको झोपेले का कसं जावा का काय जावा. तुम्हाला तर म्हटलं दरवाजा बसवा दरवाजा बसवा. मग? नुसते कंजूसपणा करतात नुसते. कशाला पैसे घालायचे कोण इथं आपल्या दोघांशिवाय. कोण आहे इथं. पण जे म्हातारा माझे बाबा आहेत ना इथं. आता आले ना ते. हा मग आता आले ना ते त्यांच्या पहिल्यापासून पण तुम्ही तसेच करतात. बाई राणी हा घरात खूप गरम होते बाबा. गरम होते. हो, मला बाई एक चटई नाही एक उशी तू तिकडे जा ना मला आम्ही टाकून देते ना बाबा तुम्हाला. मामा झाडाखाली जायचं एखाद्या. काय झाडाखाली मी तुम्हाला चटई टाकून देते बाबा. नाही इडं इडं पडूच नका हो. कोणी येतं भलं बुरं माणूस येत राहतो वट्टे पडत खुशाल. पण राहू दे ना भले बुरे. मग कोणी येतं पाहून रावलं वट्टे चांगलं वाटतं का ते. बाबा मी तुम्हाला उशी चटई टाक. नाही एक काम करा तुम्ही तिकडं आंब्याखाली जा. नाही ना हो तिकडे कशाला. कशाला मला जावंच आहे का हो. अहो, त्यांचे पाय दुखतात. तुम्हाला जुलाबी होत्या तिकडे जावा त्या साईडला इकडे लय वाशीवर राहिलं बाथरूमचा. पण तुम्हाला काय जड झालं मी बाबा ते सांग. राहते का हा मुस्काटात दिल का नाही मग. हा चिक्का धडते शिका चांगलं सांगा होतं ते कळत नाही. बाई मला बाहेर चटई टाकून हा मी मामा टाकते. नाही होत आम्हा मी तुम्हाला देऊन घालतो मग आंब्याकडं. नका ना तिकडे आंबे झाड जवळ काय आहे? बरं ऐका ना तुम्हाला जुलाब राहिले ना जास्त. चला आपण दवाखान्यात जाऊन चला. दवाखान्यात जाऊन आणतो आता. तुम्ही नेमकी दवाखान्यात नेणार आहे का दुसरं काय करशाल माझ्या दुसरं बाबा. काय करायचं आता. मी येते दवाखान्यात त्यांच्यासोबत. तू का आली ते आता मोटरसायकल आम्ही दोघं जण जातो ना. आपण तिघी जाऊ ना. अरे नको ती उन्हात आणायचं टायर बियर फाटलं मग किती ऊन पडलं म्हणजे तुला ते माहिती राहतील त्या टायर फाटलं त्यांच्या जीवाला काय झालं तर आहे. नाही आम्ही दोघं राहू ना आम्ही हळूहळू जाऊ बरं का मामा. मला तुमच्यावर या बा, विश्वास नाही. काय माहिती का हे दुखणं वाढल्यापेक्षा ना आपण दवाखान्यात जाऊ इंजेक्शन घेऊन टाकू म्हटलं तर सलाईन लावू आणि ते जास्त म्हटलं तर ऍडमिट करून एवढं काय. करा आता तुम्हाला जे पटेल ते मनाला तुम्ही करा आणि जाताना पहिले दवाखान्यात घेऊन जा. हा चालेल. आणि समजा ऍडमिटची वेळ आली 2-4 वर्ष ऍडमिट ठेवावं लागेल. नाही नाही 2-4 वर्ष तुम्ही काही म्हणजे झाले का तुम्ही 2-4 डोक्यात दिवस पण झालं. म्हणते, वर्षाचं आलं डोक्यामध्ये मग राहावं लागेल बा असं. नाही 2-3 दिवस परत मी घरी घेऊन येणार बाबांना. हा चला मग मामा चला. हा चला. तू कुठे चालली. मी येते ना तू त्यांच्या. कशाला येते नको येऊ तू थांब घरी काम कर. तुझं लय झालं बरं का आता लय लय लाड व्हायला चाललं तुझं आला. थांब ना घरी बहीण आता. हा डुक्कर मेश का असा भरोसा नाही तिला. चला मामा चला. मामा हं? चला लवकर तुमचं लय आरामात काम आहे. अहो थांबलो असतो घरीच हा गेलो असतो संडासला इकडे थोडे दिवस. का ते काय होतं माहिती का दुखणं वाढत चालत वाढत पण मग तिकडे जाय मला तकलीफ होती ना हो इथं. एखादं काम मी हाती घेतलं ना मला ते केल्याशिवाय ना झोपच येत नाही बरं का. हं? मला ते काम केल्याशिवाय ना झोप येत नाही खरी. आता मी जे ठरवलं ना हं? तुमचं दुखणं नीट करायचं तर दुखणं नीट केल्याशिवाय सोडणार नाही मी.
पण मला तकलीफ होती ना जायची यायची. उन्हाची काय नाही, आता आपण दवाखान्यात चाललो, डॉक्टरला सांगून द्यायचं. हा, एवढी काय काळजी करू राहिले तुम्ही? हा डॉक्टरला सांगायचं का? हा, नाही तुम्हाला ऊन उतरल्यावर नेलं असतं. हो, पण तुम्ही लय आवाज करते बाथरूम मध्ये, चालायचं घरात ना. आवाज येतात त्या. मग आता आवाज करता म्हणजे ते तकलीफ होती ना. हा, गाडीला काय झालं? ही बंद राहते ना हो. हा. वापरण्या तुमच्या पुरताच होतो. गरम लागलं खालून हा, तर तापेलच असं. लय गरम आहे. हा, चला. चला. बरं का मामा, तुम्ही काय करा, डॉक्टरला सगळं व्यवस्थित सांगा. थोडं थांबायचं का? एक काम करू, तुम्हाला ते एक सांगायचं राहून गेलं बा. उतरा ना खाली, उतरा ना. हा, इकडे आज समोर या. हा, बरं मी काय आणतो, जोकांडी जाऊ राहिले का? हो, चक्कर येऊ राहिले ना? चक्कर येते. आता असं करा, हं. तुम्हाला दवाखान्यात काय जायचं नाही. मग मी फक्त तुम्हाला घरातून बाहेर काढायचं होतं तुम्हाला. हो, असं नका करू. या बा मामा, हं. विषय काय माहिती का, हा, आता तुमच्यापासून काही फायदा नाही. पहिली गोष्ट, अहो पण मी कुठे जाणार आहे मग? तुम्ही कुठं जायचं ना, तुम्हाला सांगतो, आश्रम इडून आहे ना, हा, खाली जायचं रोडवरती. हा, रोडवरून एसटी पकडायची हा, आणि सरळ त्यांना म्हणा मला आहे ना बस स्टँड सोडा. तिकडे गेले का, हा. तिकडे कोणला आश्रमाचा पत्ता विचारा, जवळच त्याच्या पाठी मागायचे. अहो मी कुठे पाहणार आहे आश्रम? बरोबर, अहो गरज पडली ना, सगळं तपास लागतो माणसाला. त्याचं काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. आपण माझी तब्येत बरोबर नाही आहे. नाही नाही, काही नाही. आणि या बा, हं. तुम्ही जर लय चाचूळ केली, घरी यायचा प्रयत्न केला ना, हं. मी तुम्हाला खोटं नाही सांगत, माझा एवढा जीव चिडेल ना, हं. मी तुम्हाला शब्द नाही बोलणार, हा, पण तुमच्या पुरीचा ना हं. डायरेक्ट गळा दाबून टाकेल. हो, असं नका करू. हा, कारण कसं आहे माहिती का, मी वैतागलो तुम्हाला. मला वैतागलं पुरीचा गळा दाबत हा, दाबील. असं नका कारण तिच्यामुळे तुम्ही राहू राहिले ना. हा. जर काय म्हणते ना, नारळ आहे का बासना पाहिजे की बासरी, तीच राहणार नाही, तुम्ही काय राहशाल? हा, तुम्ही आहे ना जावई. माझं काय संबंध तुमच्याशी? माझं तिची संबंध आहे, तुमच्याशी काय संबंध आहे? आपण पोर माझी, तुम्ही जावई माझ्या ना. आई बापाला नाही सांभाळलं, मग माझे आई बाप उचकून दिले मी मोठ्या भावाकडे. हं? तेव्हा तुम्हाला सांभाळेल की मी? तुम्हाला वाटतं का कशाला अपेक्षा करते फुकटच्या? आपण सगळी जागा जमीन तुमच्या नावावर मग काय उपकार केला काय? असं तुम्ही गेले ते मलाच भेटणार होतं. जाणार कुठे ते? हो तुम्ही पण नसतं दिला तर तुम्ही पुचकलं, मग मलाच भेटला असतं ना. हो पण तोपर्यंत मी विकून काहीतरी मग त्याच धाका नाही ना, तुम्ही विकणार होते ना, नाव काढलं होतं ना, हा. मग त्याच धाकाने मी पहिले तुमचं नावावरती करून घेतलं. हा, असा डाव केला का? डाव नाही म्हणते याला, मग डाव नाही याला. अहो डावच म्हणते याला. हा? मग आज जमीन नावावर करून घेतली ना, आता मला उचकून देऊन हा, राहिले. आणि तुम्ही पुन्हा जर घरी यायचा प्रयत्न केला ना, हा, मग तुम्हाला सांगितलंच आता मी काय करणार आहे ते. हा, मी त्याच्यानंतर आहे ना, समजा तुम्ही त्याच्यावर बी ऐकले नाही, हं. जर घर सोडलं, मी पाहणार नाही तुम्ही लहान आहे का मोठे, असं म्हातारा कोतारा मी विचार नाही करणार. नाही हा, मी तुमचं तंगडे बिंगडे मोडून टाकाल, दिले का सिग्नल बसून. नाही असं नाही करू. हा, मग तुम्हाला ते तुम्ही म्हणजे ऐकलं प्रेमात ना, प्रेमाची भाषा केली, तुम्हाला वाटतं ना हं. पोरसुखी राहा म्हणून. हो. आता हे बा तिला सांगतो, हं. म्हातारा ऍडमिट दवाखान्यामध्ये, हं. समजलं ना. हं. हा, आणि ती म्हणली बा मला म्हाताऱ्याकडे जायचंय. पाहता येईल तिला काय करते, मी करतो तिचा बंदोबस्त. हा, फक्त तुम्ही फोन नका करू. तुमचा जर फोन आला, हा, हा, मग तुम्ही येईन, मी येईन. हा. हा, बरं का. आता कुठे जाऊ? हा, आता कुठे जाऊ मी? आता बस स्टँडवर जा. अहो लय ऊन लागेल मला, बस स्टँडवर नेऊन घाला ना. नाही नाही, लोक काय माझी काही इज्जत नाही काय तुम्हाला बस स्टँडवर सोडायला? कोणी पाहिलं मग बस स्टँडवर सोडताना? हा, नाही म्हणून त्यांना यात्रेला नाही जायचं. जायचा पायी पायी, यात्रा गेली उडत. आलं मग काय, तुम्हाला एवढं प्रेमात सांगून पाहिलं ऐकतीच नाही. हा, लक्ष ठेवा फक्त. शेतकरी यायला लागली. गाडी भेटा ना. तेच ना, हो, इथे विचारलं म्हणे 1 वाजता गाडी म्हणे. विचारलं काय? दिलं फोन बाबा. ओ बाबा किती वाजता गाडी जायला? हा. गाडी किती वाजता जायला? मला काय माहित बाबा, मी वनवासी माणूस. काय 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 मी वनवास चक्कर येते, मी आजारी माणूस आहे कुठले बाबा बाबा. तुम्ही? आता काय सांगू? काय झालं काय पण तुम्हाला? झालं बाबा. कुठले? समोरच्या गावचेच आणि आहे तुम्ही आम्ही. इकडे असे रस्त्यावरती का बसलात? मला उचकून दिलं बाबा. कोणी? पोराने? जावाय नाही, पोरगा नाही मला. म्हणजे पोरगा नाही मुली? मुली एक आहे ती
आता काय सांगू ती कहाणी. बाबा तुम्ही एक काम करायचं ना, हा. जमीन जागा वापरायची आणि मस्त बसून खायचं. अहो जमीन जागा त्या जाव्यानं काळ्या पात करून नावावर करून घेतली. हां खूप वाईट झालं. आणि मला आता उचकून दिलं म्हणा तुम्ही चुकात्या इथं संडासला जात्या, आमचे चांगले चांगले पाहुणे येत्या. बरं तुम्हाला काही खायला वगैरे आणू का? नको नको बाबा, माझी तब्येतच बरोबर नाही आहे. हां सरका तिकडे, सरका सरका तिकडे, सरका. आणि अशी जरा आरामात जरा बसा ना. हा आरामातही बसलो, माझी तब्येत नाही बरी. म्हणजे जमीन जागा की नावर करून दिली का? आखी जावयानं नावावर करून घेतली. जावा जीव लायत नाही का? मला बसा, सरळ बसा, उचकून दिलं, उचकून दिलं. पाय रे चंपे पाय. मग कोणी तुम्हाला असं वाचवलं नाही आलं का तिकडे घरी? कोणीच नाही आलं, वरून दम दिला. कोणाला सांगू नको, सांगितलं तर तुझे पाय मोडून टाकील. जावाय ना. हा आणि जर कुठं सांगितलं तर तुझ्या पोरीचाही गळा दाबून टाकील. म्हणजे ती जर मेली तर तुझा माझा काही संबंध नाही. अरे बाबा म्हणलं माझी जमीन दिली तुला की. हां पण तुम्ही त्यांना काही त्रास वगैरे देत होतात का? नाही बाबा, पण त्यांनाच तुम्ही काय बाबा पेच खाता का काही? काही नाही, काही नाही. नाही का? नाही मला करीत असेल. मालकरी गंध आहे ना माझ्या कपाळाला. खूप वाईट झालं हो यांचं. तर ते म्हणून कोणाला जर सांगितलं माझं तुम्ही इकडं चालले कुठं? अनाथ आश्रमामध्ये. काय? हो आश्रम. पण तुमचं दुसरं कोणतरी नातेवाईक तर असणारच ना बाबा. आता त्यांच्यापर्यंत मला जाताच येणार नाही, लांब लांब राहतात बाबा. तुमच्याकडे काही पैसे वगैरे आहेत? आम्ही देऊ का तुम्हाला पैसे? नको, काय करू ते पैसे घेऊन मी? चंपे एक काम कर, या बाबाला घरी घे आपल्या. यांना हा अहो तो जावाई बाबा तुम्हाला त्रास करील, त्याला जर माहीत झालं ना. आम्ही लांब गावचे बाबा आहे का? हं. तुम्हाला जागो बसायचं, खायचं, आंब्या खाली माझं चोपाळा लावून देऊ तुम्हाला. आणि एक काम करा, हं. आमचे नातवंड सांभाळायचे, राखण जोखण करायचे भक्ती. तुम्हाला तुमचे पाहिजे तसे लाड करू आम्ही. तुम्हाला खरं सांगू का, हं. यांचे वडील आहे ना आता वारले. हो तेव्हापासून येत नाही यांच्या डोळ्यातून पाणीच थांबत नाही. बरोबर. आणि म्हणजे मोठी लोक काय असतात ना त्याची आम्हाला जाण आहे. आम्हाला बरोबर. त्यांचा मान सन्मान आम्ही सगळं काही करतो. म्हणजे आम्हाला त्याची सेवा करायला खूप आवडतं. बरोबर. आम्हाला म्हाताऱ्या माणसाची सेवा करायला खूप आवडतं. म्हातारा आहे ना, म्हातारा माणूस आहे ना, म्हातारा माणूस हे मुंबऱ्यामध्ये पाहिजेच. पाहिजे, पण आता त्यांना नको वाटतंय. ते म्हणते आमचे चांगले चांगले पाहुणे येतात आणि हे म्हातारा इकडं थुकतं आणि तिकडं बाथरूमला गेल्यावर खूप आवाज येतो. हं. नाही आमचे जेवढे पाहुणे आले ना, हा. हे तुम्हाला उठ बसला राहते. अच्छा. आमच्या घरचे सगळी लोक की नाही खूप चांगले, आमची पूर्ण फॅमिली खूप चांगली आहे. तुम्हाला खरं सांगू तर आम्ही कधीच असे म्हाताऱ्या लोकांना कधी आम्ही हिडीस पिडीस कधीच केली नाही. म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की म्हातारे माणूस म्हणजे आपले पूर्वज, आपले पहिलेचे लोक असं वाटतं. तुम्हाला जाणीव आहे बाबा. हा तुम्ही काहीच काळजी करू नका. तिने काय तुम्ही आमच्या सोबत चला, आम्ही तुमची चांगली सेवा करूया बाबा. काय म्हणताय तुम्ही? घे ना घे ना जेवण अहो, असेल म्हातारा. त्याला जर माहीत पडलं तर तो तुम्हाला त्रास त्याचे करेल. तंगडे मोडीन मी, तुम्ही नका काळजी करू. हं. तुम्ही ती काळजी करू नका, ती जबाबदारी माझी लागली. लय कर्ज काढाय तो. हो काय सुद्धा करता काय हं. मी ना, हं. मी त्याला शिक्षा करी, शिक्षा त्या बाबतीत. असं का? तुम्ही नका काळजी करू. मी काय तो म्हाताऱ्या माणसाला जर एखाद्याला थांब दिलं ते काय काय चूक आहे? अहो, ज्याला काढून दिली ती चूक आहे. त्यांची अवस्था बघा कशी झाले ना. त्यांना दाढी करायला पैसे दिले आणि हातपाय बघा त्यांचे कसे झालेत काय. आणि तुमचं कपडे वगैरे सगळे कुठे आहेत मग? कपडे ते रस्त्यानं आणता आणता त्यानं ती पिशी मुद्दाम मोटरसायकलवरून फेकून दिली. म्हणलं माझी कपड्याची पिशी पडली, तुला काय कपड्यांची गरज नाही म्हणा, जाय वय. ऐ त्याला घेतो किती निर्दयी असतो या तो म्हाताऱ्याला नाही गेल्या 2-3 घेऊन टाकतो ड्रेस एकटी. हे बघा तुम्ही ना आता झालं गेलं नाही तर सगळं विसरून जा. हां. ठीक आहे, आम्ही तुझा चांगला सांभाळ करूया. तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. बरं चल चला मग. जरी हजार चुक नाही. आणि बाय तुला सांगतो, अहो, मलाच हात द्या पहिला, मलाच उठता येत नाही. काय रे देवा. बाबा आम्हाला पण गुडघ्यांची दुखणी आहेत, आहेत. तरी पण आम्ही तुमची काळजी घेऊ. हा? या बाय चंपे हा मी काय तो 2 कामं राहील राहून दे, पण म्हाताऱ्याला कोण वाण पडून जाऊ नको. बरं, तुमची काही अपेक्षा वगैरे काही आहे का? हा काय नाही बाबा, आता 2 दिवस सुखानं राहायचं, हरिनाम घ्यायचं
असले बाबा, असं नका बोलू. तुम्ही आमच्या सोबत कायमची राहणार असं समजून आम्ही तुम्हाला घेऊन चाललोय आणि तुम्ही आतापासून मरणाच्या गोष्टी करताय का? मग आता शेवटी काय मरण तर आहेच बाबा कधीतरी एक दिवस. हां सगळं करू बाबा. हां तुम्ही गेले तुमचा दावा पाणी आम्ही सगळं करून टाकू, काय काळजी नका करू, वर सरत करू तुमचं. आणि खरं सांगू ना, म्हातारा माणसांची जेव्हा पण आपण जेवढी पण सेवा करू ना तेवढं आपल्याला पुण्यच लाभेल बाबा. हो पुण्य लाभणार बाकी 100%. हां चला चला, तुम्ही काहीच काळजी करू नका. हो आपली गाडी लायली तिकडे त्या गाडीत लगेच